ओके. सर्वात पहिल्यांदा आपण जॉमेट्री तयार करतो. जॉमेट्री तयार करताना आपण सर्वात पहिल्यांदा काय करतो, की हा जो वॉटर टँकचा पोर्शन आहे तो आपण बनवतो. त्याच्यानंतर आपण त्याचे जे कॉलम्स आणि बीम्स आहेत ते आपण बनवतो. ते झाल्यानंतर मग आपण त्याचे ब्रेसिंग्स आपण असाइन करतो. मग ब्रेसिंग्स असाइन करतो आपण. आता इथे जे आपण असाइन केले आहेत फ्रंट साईडला आणि बॅक साईडला असाइन केलेले आहेत. त्याच्यानंतर मग आता सगळं जॉमेट्री तयार झाल्यानंतर आपण जातो सपोर्टमध्ये. सपोर्टमध्ये हा आपण क्रिएटमध्ये जातो. इथे फिक्स नावाचा सपोर्ट आहे, इथे ऍड करतो. ऍड केल्यानंतर मग हा इथे असा येतो. त्याच्यानंतर हा जो नोड कर्सर आहे, नोड कर्सरनी आपण सर्वात खालची सिलेक्ट करतो आणि मग त्याला असाइन करतो. असाइन केल्यानंतर मग आपण जातो प्रॉपर्टीमध्ये. प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो, की सर्वात पहिल्यांदा जसं आता इथे डिफाईनमध्ये जातो. डिफाईनमध्ये रेक्टँगल, रेक्टँगलमध्ये हा इथे जी काही साईज द्यायची आहे ती आपण देतो. आणि जशी आता इथे 0.3 बाय 0.3 मीटर आपण दिलेली आहे या बीमसाठीची साईज. सिमिलरली 0.35 मीटर बाय 0.35 आपण कॉलमची साईज दिलेली आहे. आणि आपण ब्रेसिंगची साईज दिलेली आहे 0.25 मीटर बाय 0.25 मीटर. नंतर आपण काय केलं आहे, की डिफाईनमध्ये झाल्यानंतर मग आपण थिकनेसमध्ये जातो आणि इथे प्लेटची थिकनेस आपण असाइन करतो. जशी आता इथे आपण प्लेटची थिकनेस 0.2 मीटर आपण ही असाइन केलेली आहे. आता ही जी प्लेट आहे कम्प्लिटली वॉटर टँक, म्हणजे आता याला जर आपण समजा या इथे क्लिक केलं तर याप्रमाणे ही वॉटर टँक आपल्याला अशी दिसतं. ज्या ब्रेसिंग्स वगैरे पण सब कम्प्लिटली आपल्याला हे असे दिसतात. नाव हे झाल्यानंतर म्हणजे आता हे झाल्यानंतर आपण काय करणार, आपण लोड अँड कॉम्बिनेशन मध्ये जाणार. लोड डेफिनेशन मध्ये आणि त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण हे सिस्मिक डेफिनेशन देणार. सिस्मिक डेफिनेशन आपण इथे जे काही पॅरामीटर्स आहेत ते आपण ॲज पर IS 1893 नुसार आपण त्याला असाइन करतो. ते असाइन झाल्यानंतर मग आपण जाणार, त्याच्यानंतर आपण जाणार या लोड केस डिटेल्समध्ये. आणि सर्वात पहिल्यांदा आपण EQX म्हणजे अर्थक्वेक एक्स डिरेक्शनमध्ये आणि अर्थक्वेक झेड डिरेक्शनमध्ये. तर आता इथे आपण ऍड करतो. ऍड केल्यानंतर आपण काय करतो, या सिस्मिक मध्ये चेक करणार, एक्झिलेशन मध्ये जाणार, ऍड करणार, क्लोज करणार. सिमिलरली इक्यू झेड मध्ये जाणार आपण. इक्यू झेड मध्ये गेल्यानंतर आपण ऍड मध्ये जाणार. ऍड मध्ये गेल्यानंतर पुन्हा सिस्मिक डेफिनेशन, सिस्मिक लोड राहते इथे. इथे झेड सिलेक्ट करणार, ऍड करणार, क्लोज करणार. मग आपण डेड लोड मध्ये जाणार. डेड लोड मध्ये आपण सिम्पली याच्यावरती क्लिक करणार. जो -1 आहे ते आपण ऍड करणार, क्लोज करणार. मग हा जो लोड आहे आता हा आहे आपला वॉटर लोड. वॉटर लोड जो आहे आपण ॲज अ फ्लुइड लोड म्हणून आपण असाइन करतो, फ्लुइड म्हणून. आणि त्याच्यामध्ये आपण जातो, ऍड करतो. ऍड केल्यानंतर इथे प्लेट लोड राहतात. प्लेट लोडमध्ये हायड्रोस्टॅटिक प्रेशर, हायड्रोस्टॅटिक प्रेशरमध्ये आपण इथे सिलेक्ट करतो, आपण प्लेट सिलेक्ट करतो. हां, सिलेक्ट सपोज आपण लेटस से इथे प्लेट सिलेक्ट केली, डन केलं. त्याच्यानंतर आपण इथे असाइन करतो किलो न्यूटन पर मीटर स्क्वेअर. जशी आता आपली जी व्हॅल्यू आहे ती आपण तिथे असाइन करतो, ऍड करतो, क्लोज करतो. मग ही जी आहे आता हे पर्टिक्युलरली प्रत्येक एक दोन हे दुसरी वॉल, तिसरी वॉल, चौथी वॉल अशी 4 वॉल्स आहेत आणि एक सर्वात खालचा हा 5वा. तर याला हे बघू शकते, एक पर्टिक्युलरली ट्रँग्युलर काइंड ऑफ आपल्याला हे दिसतं, यांचं पॅटर्न दिसतं. हा झाला लोड. नंतर आपण काय करतो, लोड केस डिटेल्समध्ये जातो, ऍड करतो. त्याच्यानंतर ऑटो लोड कॉम्बिनेशनमध्ये जातो, इंडियन कोडमध्ये जातो आपण. आणि त्याचे जनरल स्ट्रक्चरच्या नुसार जे काही कॉम्बिनेशन बनतात, जवळपास 18 कॉम्बिनेशन जे आहेत ते ऑटोमॅटिकली स्टार्ट प्रो बनवतो. ते आपण त्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर एवढे सगळे कॉम्बिनेशन्स आपल्याला येतात. फक्त कॉम्बिनेशन्स कसे आहेत, 1.5, 1.2, 1.2, 1.2 हे लोड 1, लोड 3 म्हणजे लोड 1 म्हणजे EQX, लोड 3 म्हणजे डेड लोड. या प्रकारे त्याचे कम्प्लीट कॉम्बिनेशन्स तयार होतात. मग आपण काय करणार, अनालिसिस आणि प्रिंटमध्ये जाणार. याच्यामध्ये आपण हे ऍड करणार आणि मग त्याच्यानंतर याचं अनालिसिसच्या कमांडवरती आपण जाणार आणि रन अनालिसिस करणार. रन अनालिसिस केल्यानंतर मग जे आपल्याला रिझल्ट भेटतात तर ते आपल्याला रिझल्ट हे असे मिळतात. आता याच्यामध्ये बघा की याच्यामध्ये असे रिझल्ट भेटतात. तर आता याच्यामध्ये आपण काय करतो, की नोडवरती सिलेक्ट करतो डिस्प्लेसमेंट. याच्यामधलं समरीवरती सिलेक्ट करणार आपण. मग समरीवरती सिलेक्ट केल्यानंतर जसं आता याच्यामध्ये आहे की सपोज हा स्क्वेअरमध्ये जाणार मी. मग आता याच्यामध्ये 9 मीटर डायगोनल जो आहे, तर 9 मीटर डायगोनल वरती तो एक एक्सेल शीट मध्ये आपण सिलेक्ट करणार.
आता याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये मी काय करणार की याचे समरी मधले हे जे रिझल्ट्स आहेत कॉपी करणार, डायरेक्टली कॉपी करून याच्यामध्ये इथे पेस्ट करणार. पेस्ट केल्यावरती जे दिसतात आता इथे आपल्याला म्हणजे पर्टिक्युलरली नोड, याचे नोड आणि वेगळ्या वेगळ्या लोड कॉम्बिनेशन्स आणि त्याचे हॉरिझॉन्टलची डिस्प्लेसमेंट, व्हर्टिकलची डिस्प्लेसमेंट, हॉरिझॉन्टल झेड मधलं रिझल्टंट, रोटेशनलचं काही आवश्यकता राहत नाही. मग हे 4-5 आपल्याला डिस्प्लेसमेंट दिसतात त्याच्यामध्ये. सिमिलरली आपण जेव्हा जातो नोड वरती जातो, रिॲक्शन वरती क्लिक करतो, इथे समरी वरती क्लिक करणार, तर याचे कॉपी करणार आणि इथे पेस्ट करणार जे आपल्याला रिॲक्शन भेटतात. मग जे ह्या ज्या रिॲक्शन्स आहेत तर त्या रिॲक्शन्स आपल्याला पुन्हा नोड आणि लोड केस डिटेल्स प्रमाणे दिसतात. आता याच्यामध्ये एफ एक्स, एफ वाय, एफ झेड, एम एक्स, एम वाय, एम झेड असे आपल्याला रिॲक्शन्स मिळतात. आणि त्या रिॲक्शन्स आता निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे त्याचे डिरेक्शन प्रमाणे राहतं, पण अदरवाईज निगेटिव्ह सोडून द्यायचं, जिथे मॅक्झिमम आहे ती बघून घ्यायची. त्याच्यानंतर फोर्सेस जे आता मी सांगतोय, तर आता इथे बीम वरती क्लिक केल्यानंतर बीम म्हणजे आता इथे सगळंच आलं, बीम कॉलम सगळं आलं, त्याला तो स्टॅटप्रो बीम म्हणून असाइन करतो. जे सिलेक्ट करणार आपण आणि पुन्हा इथे सेव्ह करणार, पेस्ट करणार. आणि आता इथे एफ एक्स, एफ वाय, एफ झेड, एम एक्स, एम वाय, एम झेड म्हणजे फोर्सेस आहेत आता हे. तर समजा आता मी बघितलं एफ एक्स म्हणजे ऍक्शियल फोर्स आहे. ओके. आता इथे तुम्हाला याच्यामध्ये दाखवतोय मी. हा बघा इथे जो आहे हा बेसिकली एफ एक्स म्हणजे हा ऍक्शियल फोर्स आहे. हा त्याच्यानंतर हा ओके, याच्यामध्ये एफ वाय म्हणजे शिअर फोर्स आहे हा. शिअर फोर्स झेड डिरेक्शन मध्ये. त्याच्यानंतर हा जो आहे टॉर्शन, एम एक्स म्हणजे टॉर्शन येतो. एम वाय म्हणजे बेंडिंग मोमेंट वाय डिरेक्शन मध्ये, बेंडिंग मोमेंट झेड डिरेक्शन मध्ये. हा मग मी काय करणार त्याच्यानंतर याच्यामध्ये पेस्ट केलं मी, एक्सेल मध्ये पेस्ट केलं मी. आता त्याच्यानंतर प्लेट स्ट्रेसेस येतात, प्लेट वरती जाणार, इथे याला क्लोज करतो मी आणि इथे याच्यावरती क्लिक करतो समरी मध्ये. पुन्हा हे कॉपी करणार, कॉपी केल्यानंतर इथे पेस्ट करणार, प्लेट स्ट्रेसेस इथे येतात. तर आता प्लेट स्ट्रेसेस मध्ये काय येतात, तर शिअर स्ट्रेसेस, मेम्ब्रेन स्ट्रेसेस, हे बेंडिंग मुवमेंट पण येतात त्याच्यामध्ये. शिअर मध्ये एस एक्स, एस क्यू एक्स, एस क्यू वाय, मेम्ब्रेन मध्ये एस एक्स, एस वाय, एस एक्स वाय असं येतं. त्याच्यानंतर जे आहे मग आता आपण काय करतोय की या इथे समरी, दुसरी समरीवरती क्लिक करतो. इथे प्रिन्सिपल वॉन मिस आणि ट्रेस्का स्ट्रेसेस राहतात, तर थोडेसे वाचून घ्यायचे एक्झॅक्टली काय असतं ते तुमच्या फर्स्ट इयर मध्ये ऑलरेडी झालेलं आहे. प्लेटचे टाइप्स आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा टॉप आणि बॉटम म्हणजे टॉप प्लेट, बॉटम प्लेट वरचे स्ट्रेसेस राहतात ते. तर या स्ट्रेसेसची व्हॅल्यू आपल्याला येते. तर स्ट्रेसेस म्हणजे कोणते स्ट्रेसेस, तर हे सगळे स्ट्रेसेस म्हणजे हे जे प्लेट्स आहेत त्या प्लेटवरचे स्ट्रेसेस राहतात. तर या प्रकारे आपण सगळे याच्या व्हॅल्यूज घेतोय आणि मग प्रत्येक जे पर्टिक्युलरली हे आहे प्रत्येक वॉटर टँक जे आहेत त्या वॉटर टँक नुसार त्याचे सगळे व्हॅल्यूज चेंज होतात. तर हे जनरली प्रोसेस राहते आता ही अशी. त्याच्यामध्ये काही डाऊट आला तर मग मला तसं सांगायचं.